हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ एम के. तर आज आपण बघतो आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन फ्रॉम डिफरन्शियल इक्वेशन अँड इंटिग्रल कॅल्क्युलस. ओके, सो द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ स्पेसिफिक टाईप इज नोन ॲज एक्झॅक्ट if it satisfies the condition given. So a differential equation of the form m dx a differential equation of the form m dx plus n dy is equal to 0. It's said to be exact if the left hand side of the differential equation, that is m dx plus n dy, is total differential of some function u. Okay, so it's said to be exact if there exists function u of xy such that du is equal to m dx plus n dy. If it is true, then the differential equation is said to be exact differential equation. सो आता हे जे फंक्शन आहे u, याचा अर्थ काय, हे जे u फंक्शन आहे हे इक्वेशनला सॅटिस्फाय करतं आहे, कारण यूचे डेरिव्हेटिव्स, यूचं टोटल डेरिव्हेटिव्ह हे एम डी एक्स प्लस एन डी वाय, याचा अर्थ डी यू इज इक्वल टू 0. सो व्हॉट इट मीन्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इज 0. ओके, so what is the solution in this case? Solution is u of xy is equal to c. This is the solution of given differential equation. Now why this is true? Because suppose you have any function u of xy in your hand, then what is the total derivative of that function u? Du is equal to partial derivative of u with respect to x into total derivative of the independent variable x plus partial derivative of u with respect to y into total derivative of the independent variable y. So du is equal to del u by del x into dx plus del u by del y into dy. तुम्ही हे सेम टोटल डेरिव्हेटिव्ह बघितलेलं आहे इन द लास्ट सेमिस्टर, पण फक्त तुम्ही डी यू बाय डी टी बघितलेलं आहे. ओके, इन टर्म्स ऑफ कंपोजिट फंक्शन तुम्ही हे डेरिव्हेटिव्ह बघितलेलं आहे. तर लेट इट बी, जे काही इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल एक्स आणि वायमध्ये, ते काही जरी असलं तरी टोटल डेरिव्हेटिव्ह हे नेहमी आपण डी यूने इंडिकेट करतो, लक्षात ठेवायचं. सो डी यू इज इक्वल टू डेल यू बाय डेल एक्स इंटू डी एक्स प्लस डेल यू बाय डेल वाय इंटू डी वाय. आता हे जे फंक्शन आहे डेल यू बाय डेल एक्स इंटू डी एक्स प्लस डेल यू बाय डेल वाय इंटू डी वाय, हे जर तुम्ही कम्पेअर केलं विथ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन, तर तुमच्या लक्षात येईल एमची व्हॅल्यू काय आहे. मग एम इज इक्वल टू, कम्पेअरिंग विथ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन, इट इज डेल यू बाय डेल एक्स अँड व्हॉट इज एन, इट इज डेल यू बाय डेल वाय. ओके, नाव फॉर एनी फंक्शन u of xy, we know that the mixed partial derivatives are equal. Okay, that means del square u by del x del y is same as del square u by del y del x. ओके, हे पण आपण लास्ट सेमिस्टरला बघितलेलं आहे. सो आता हे थोडंसं आपण स्प्लिट करून लिहूयात. कसं करता येईल स्प्लिटिंग? डेल बाय डेल एक्स ऑफ डेल यू बाय डेल वाय इज इक्वल टू del by del y of del u by del x. Now tell me, what is del u by del y? It is n. Okay, so for this del u by del y, you can write n is equal to, for this del u by del x you can write m. Okay, या values बघा. So del m by del y is same as del n by del x. So what it says? It says that
if u is the function whose total differential is the left hand side m dx plus n dy, then you should get this condition true. ओके, ही जी कंडिशन आहे ही ट्रू व्हायला पाहिजे, तर तुम्हाला काय म्हणता येईल, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे. सो दिस इज द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन for the function, sorry, for the differential equation to be exact. Is the necessary and sufficient condition for m dx plus n dy is equal to 0 is to be exact is, what is the necessary and sufficient condition? Del m by del y is equal to del n by del x. ही कंडिशन कशावरून मिळाली आपल्याला, तर मिक्स्ड पार्शियल डेरिव्हेटिव्स असतात कुठल्याही कंटिन्युअस कुठल्याही टू व्हेरिएबल फंक्शनचे मिक्स्ड पार्शियल डेरिव्हेटिव्स ऑलवेज इक्वल असतात. सो बाय दॅट कंडिशन वी ऑब्टेन्ड del m by del y is equal to del n by del x. ओके, सो काय करावं लागेल तुम्हाला, कुठलंही डिफरन्शियल इक्वेशन एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये असेल तर तुम्हाला हे चेक करावं लागेल की वेदर द पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू वाय इज सेम ॲज पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑर नॉट, हे तुम्हाला चेक करावं लागेल. ओके, नाव इफ द डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट देन द सोल्युशन कॅन बी ऑब्टेन्ड इन वन लाईन. सो नेक्स्ट इज द फॉर्म्युला फॉर solution of exact differential equation. So solution of, you can write general solution. Okay, general solution of exact differential equation. It is given by integration m dx where y is constant plus terms in n, integrate terms in n not containing x with respect to y, integrate the terms in n not containing x with respect to y is equal to c. This is your is equal to constant, arbitrary constant. So is equal to c is your general solution of the differential equation, exact differential equation. आता हे जे सोल्युशन आहे हे कसं मिळालेलं आहे याच्या थेअरीमध्ये जर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल व्हॉट इज एम इज डेल यू बाय डेल एक्स. याचा अर्थ काय, यमला तुम्हाला इंटिग्रेट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण यम हे विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे यूचं. ओके, सिमिलरली एन काय आहे, विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. सो एनमधल्या अशा टर्म्स की ज्याच्यामध्ये एक्स नाही आहे त्यांना विथ रिस्पेक्ट टू व्हॉट इंटिग्रेट करावं लागेल, विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट करावं लागेल, तरच तुम्हाला काय मिळणार आहे, ज्या वायवाल्या टर्म्स आहेत त्या मिळणार आहेत. आता एक्स का एक्सक्लूड केलं याच्यामध्ये, तर त्याचं कारण असं आहे, ऑलरेडी तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स जेव्हा इंटिग्रेट करता एमला त्यावेळी तुम्हाला एक्सच्या रिलेटेड टर्म्स मिळून जातात. सो त्यांना रिपीट काउंट करायची गरज नाही आहे परत एनमध्ये. म्हणून आपण काय करतो, तर एनमधल्या फक्त अशा टर्म्स घेतो की ज्याच्यामध्ये एक्स नाही आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट करतो आणि मग आपल्याला सोल्युशन मिळतं. अँड व्हॉट इज द सोल्युशन, द सोल्युशन इज यू ऑफ एक्स वाय इज इक्वल टू सी. ज्या फंक्शनचं टोटल डिफरन्शियल आहे एम डी एक्स प्लस एन डी वाय, तेच फंक्शन तुमचं डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करतं. ओके, सो दिस इज द सोल्युशन ऑफ एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 where m is the partial derivative of u with respect to x and n is the partial derivative of u with respect to y. So this is the concept of exact differential equation. In the next video we will see the examples of exact differential equation. व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू.